मंडळी, नागपूरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीमध्ये सध्या एक असं चित्र दिसतंय की ज्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. फक्त 12वी पास पात्र असलेल्या शिपाई पदासाठी हजारो तरुण रांगेत उभे आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यानं 5 वर्ष डेंटिस्ट होण्याचा अभ्यास केलाय असा डॉक्टर, ज्याने एमटेक सारखी उच्च पदवी घेतली असा इंजिनियर, आणि ग्लॅमरस जगात करिअरची स्वप्न पाहणारी फॅशन डिझायनर, हे सगळे आज एका सरकारी नोकरीसाठी भर उन्हात घाम गाळताना दिसत आहेत. म्हणूनच मग प्रश्न निर्माण होतात की लाखो रुपये खर्च करून मिळवलेली डिग्री सोडून 12वी पात्रतेच्या नोकरीसाठी ही मुलं मैदानावर का उतरली? खासगी क्षेत्रात संधी कमी पडतायत का? की सरकारी नोकरीच आता तरुणांसाठी सर्वात सुरक्षित पर्याय बनली आहे आणि यामुळं पोलीस दलात भरती होणं अवघड होणार आहे का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय जो आहे. मंडळी, नागपूर पोलीस दलात सध्या शिपाई म्हणजेच कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया वेगानं सुरू आहे. 595 जागांसाठी भरती होणार असून यासाठी एकूण 36,222 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास आहे, त्या एका खाकी वर्दीसाठी चक्क डॉक्टर, एमटेक झालेले इंजिनियर्स, MBA झालेले पदवीधारक आणि फॅशन डिझायनर सुद्धा भर उन्हात मैदानावर घाम गाळत आहेत. नागपूर पोलीस दलात आलेल्या 36,222 अर्जांपैकी तब्बल 9,775 उमेदवार हे पदवीधर आहेत. तर 1,729 उमेदवार हे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. यात 500 पेक्षा जास्त इंजिनियर्स आहेत, एक BDS डॉक्टर आहे, कायद्याचा अभ्यास केलेले 13 वकील सुद्धा आहेत, तर MBA केलेले 127 उमेदवार आहेत. शिवाय 2 फॅशन डिझायनर सुद्धा आहेत. ही सगळी आकडेवारी बघता पोलीस प्रशासनही थक्क झालाय. एक काळ असा होता की इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर पेशा म्हणजे यशाचं शिखर मानलं जायचं. पण हेच उच्च शिक्षित तरुण पोलीस शिपाई होण्यासाठी तासन तास रांगेत उभे आहेत. आणि हे चित्र पाहून DCP दीपक अग्रवाल यांनी या ट्रेंडचं स्वागत करत म्हटलंय की पोलीस दलात उच्च शिक्षित तरुणांचं येणं हे सकारात्मक चिन्ह आहे. त्यांच्या तांत्रिक कौशल्याचा उपयोग आम्ही सायबर क्राईम आणि आधुनिक प्रशासकीय कामात प्रभावीपणे करू शकू असं ते म्हणाले. पण मंडळी, फक्त नागपूरमध्येच नाही तर संपूर्ण देशातच हा ट्रेंड वाढताना दिसतोय. UPSC, MPSC, पोलीस भरती, रेल्वे, बँक, जिथं सरकारी नोकरी आहे तिथं लाखोंनी अर्ज येत आहेत. फक्त काही जागांसाठी कित्येक उमेदवार झगडत आहेत. पण हे सगळं का घडतंय याचा जर आपण बारकाईनं विचार केला तर त्यामागं आजच्या काळातली वाढती बेरोजगारी आणि खासगी क्षेत्रातील असुरक्षितता हे सगळ्यात मोठं कारण आहे. आज लाखो रुपये डोनेशन भरून शिक्षण घेतल्यानंतरही सुरुवातीला 15-20 हजारांची नोकरी मिळवणं सुद्धा कठीण झालंय. खासगी कंपन्यांमध्ये कामाचे तास ठरलेले नसतात आणि कधीही नोकरीवरून काढलं जाईल ही टांगती तलवार कायम असते. बाहेरून चकचकीत दिसणारं कॉर्पोरेट जग आज आतून किती पोखरलंय हे त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनाच माहिती आहे. AC ऑफिस, टाय आणि लॅपटॉप या आपल्या टार्गेटचं प्रचंड दडपण असतं. 12-12 तासांची शिफ्ट असते आणि शिवाय तुम्ही कंपनीसाठी कितीही जीव ओतला तरी मंदीचं कारण काढून तुम्हाला एका ईमेलवर कामावरून काढलं जाऊ शकतं. या उलट पोलीस दलात एकदा भरती झालं की आयुष्याला एक स्थिरता मिळते. सरकारी नोकरी नावाचं एक भक्कम कवच मिळतं. सरकारी नोकरीची सुरक्षा, वेळेवर मिळणारा पगार आणि रिटायरमेंट नंतरचं आयुष्य सुरक्षित राहील याची खात्री आजच्या तरुणाला जास्त महत्वाची वाटते. पैसा कमी मिळाला तरी चालेल पण नोकरी सरकारीच हवी ही मानसिकता आज उच्च शिक्षितांमध्ये सुद्धा घर करून बसली आहे. म्हणूनच स्वतःच्या क्षेत्रातलं गॅमर सोडून हे तरुण आता पोलीस भरतीला जास्त पसंती देत आहेत. म्हणूनच तर साहेबाची नोकरी सोडून आजचे तरुण शिपाई व्हायला तयार झाले आहेत. आणि तसंच पोलीस शिपाई झालं तर अनेक सुविधांचा लाभ सुद्धा घेता येतो. आज एका पोलीस शिपायाला सुरुवातीलाच सगळे भत्ते मिळून साधारण 38 ते 40 हजार रुपयापर्यंतच्या आसपास ग्रॉस सॅलरी मिळते. कटिंग होऊन हातात 28 ते 32 हजारांपर्यंत पगार येतो. याच सोबत पोलीस वसाहतीत राहण्याची सोय किंवा घरभाडं भत्ता मिळतो. अर्जित रजा, नैमित्तिक रजा आणि इतर सरकारी सुट्ट्या मिळतात. 12 वर्षांच्या सेवेनंतर किंवा पात्रतेनुसार प्रमोशन होतं. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काही वैद्यकीय सेवा मोफत किंवा सवलतीच्या दरात मिळतात. शिवाय समाजात मान सन्मान, आदर देखील मिळतो. त्यामुळे आजकाल तरुणांचा सरकारी नोकरीकडे जास्त कल दिसतोय. पण या नाण्याच्या 2 बाजू आहेत. इकडे हे आपल्याला शिक्षण व्यवस्थेचं अपयश वाटतं की ज्या पदांवर आपण लाखो रुपये खर्च केले त्या पदव्यांच्या जोरावर आज हक्काचा रोजगार मिळत नाही. 4-5 वर्ष घालून घेतलेली डिग्री फक्त कागदावरतीच राहिलेली आहे. आणि जर विचार केला तर दुसरीकडे पोलीस प्रशासनासाठी ही एक चांगली संधी सुद्धा ठरू शकते.
पोलीस दलात जर असे उच्च शिक्षित तरुण आले तर आजच्या काळात वाढत चाललेले सायबर गुन्हे रोखण्यासाठी या इंजिनियर्सच्या ज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. कायद्याचं ज्ञान असलेले पोलीस तपासात मदत करू शकतात आणि सुशिक्षित तरुण पोलीस दलात आल्यामुळं पोलिसांची प्रतिमा देखील अधिक उजळू शकते. आणि याचबरोबर जेव्हा डॉक्टर आणि इंजिनियर सारखे उच्च शिक्षित तरुण जर शिपाई पदाच्या शर्यतीत उतरले तर ही स्पर्धा मात्र अजूनच कठीण होणार आहे, हे मात्र नक्की आहे. आणि तसं पाहिलं तर पोलीस भरतीसाठी गावाकडच्या पोरांचा जास्त सहभाग दिसतो. पोरं 12वी पास झाली की शहराकडे येऊन अभ्यासाला लागतात. एका सरकारी नोकरीसाठी कित्येक वर्ष कष्ट करत बसतात. पहाटे 4 वाजता जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा ही मुलं ग्राउंडवर असतात. तासनतास धावणं, पाय भरून येईपर्यंत प्रॅक्टिस करणं, मैदानावरची धूळ खाल्ल्यानंतर पुन्हा लायब्ररीत जाऊन सलग 10-10 तास अभ्यास करावा लागतो. अनेक वेळा एका मार्कावरून त्यांची संधी हुकते. तरी पुन्हा जिद्दीनं सुरुवात करून परीक्षा ते देत असतात. पण आता ही स्पर्धा अजूनच कठीण होत चालली आहे. गर्दी तर वाढतेच आहे, पण त्यासोबतच उच्च शिक्षित मुलांची बौद्धिक क्षमता आणि अभ्यासाची सवय पाहता साध्या मेहनतीनं आता वर्दी मिळवणं कठीण झालंय. पण उच्च शिक्षित उमेदवारांना सुद्धा भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे, विशेष करून ग्राउंडसाठी. एकूणच काय, तर स्पर्धेचा हा गड सर करायचा असेल तर मग तो इंजिनियर असो वा साध्या खेड्यातला तरुण, कष्ट तर प्रत्येकालाच करावे लागणार आहेत. बाकी तुम्हाला काय वाटतं? नागपूरच्या या पोलीस भरतीमधील उच्च शिक्षितांच्या सहभागाबद्दल तुमचं काय मत आहे? आणि तुम्हाला खाजगी की सरकारी कोणती नोकरी जास्त सुरक्षित वाटते? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विश्वास भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.